श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्ष हे सुरू होते, म्हणजेच हिंदू नववर्षाला सुरुवात होते. ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या गुढीपाडव्याच्या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे. या गुढीपाडव्याच्याच दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते आणि म्हणून गुढीपाडवा वर्षभरातील 3.5 शुभमुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो. 3.5 शुभमुहूर्तांपैकी हा एक दिवस असल्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. असे मानले जाते की या शुभमुहूर्तावरती सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही, इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते. परंतु सोन्या चांदीचे भाव हे इतके वाढले आहे, त्यामुळे आपल्याला सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यापेक्षाही आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार गुढीपाडव्याच्या दिवशी घरात एका ठिकाणी आपल्याला मूठभर धने ठेवायचे आहेत. हे धने ठेवल्याने घरात इतका पैसा येईल की दारिद्र्य संपून माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. वर्षभर घराची आर्थिक भरभराट होईल. तर असे हे धने कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करतो ते कधीच वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून उद्या प्रत्येकाने गुढीपाडव्याला अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा धन्यांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर आपल्या पतीची प्रगती होत नसेल, पतीचा एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा तुमचा पती नोकरी करत आहे परंतु नोकरीमध्ये त्याचं प्रमोशन होत नाही किंवा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही किंवा पतीची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल, कोणतीही गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नसेल, पतीची उत्तम प्रगती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या आवर्जून करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धने लागणार आहेत. जी मसाल्यामध्ये आपण धने वापरतो तर ती धने तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. परंतु ही जी धने आहे तर ही तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशीच खरेदी करायची आहे आणि त्याच धन्यांचा तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये अगोदरची धने असतील तर ती तुम्ही हा उपाय करण्यासाठी वापरू नका. नवीन 5 ते 10 रुपयांची धने तुम्ही खरेदी करा. या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान जी वस्तू आहे ती म्हणजे धने. या दिवशी धने खरेदी केल्याने माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते आणि म्हणून उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच धने खरेदी करायचे आहे.
यानंतर ही धने तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहेत. सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत. तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे, कारण गुरुवार आहे. गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं, म्हणून तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय घरातील कर्त्या पुरुषाने करावा. म्हणजे घरातील जो व्यक्ती आपल्या घरात लक्ष्मी कमावून आणतो, धन कमावून आणतो, तर त्या व्यक्तीने हा उपाय करावा. परंतु त्या व्यक्तीला हा उपाय करणं शक्य नसेल, तर घरातील लक्ष्मीने हा उपाय करावा. म्हणजे घरातील स्त्री ही लक्ष्मीच असते, म्हणून तिने हा उपाय केला तरीही चालेल. आता ही धने तुम्ही एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहेत. वाटी घेताना प्लास्टिकची अजिबात घेऊ नका. जर तुमच्याकडे चांदीची, स्टीलची वाटी असेल किंवा तांब्याची वाटी असेल, तर ती वाटी तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये हे धने तुम्हाला घ्यायचे आहेत. सर्वप्रथम हे धने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत. त्या धन्यांना हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे. माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं 3 वेळा पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. श्रीसूक्तमचं पठण करताना त्याची फलश्रुती जी आहे त्याच्यासहित तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे किंवा कर्ती स्त्री आहे, तर तिला आपल्या देवघरासमोरच एका आसनावरती बसवायचं आहे किंवा पाटावरती बसवायचं आहे. बसवताना फक्त चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून बसू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे वाटीतले धणे आहे तर त्यातील तुम्हाला मूठभर धणे हे आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीच्या डोक्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळा वळवून घ्यायचे आहेत आणि यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये ही धणे तुम्हाला टाकायची आहेत. यानंतर काय करायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 11 अखंड अशी धने जी आहेत तर ती घ्यायची आहे आणि त्या लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहेत. ही तीच धने घ्यायची आहेत जी आपण आपल्या पतीवरून ववाळून घेतलेली आहेत, त्यातीलच धने तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर याची पोटली तयार करून आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायची आहे. जेव्हा अशी धने आपण आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवतो तेव्हा पतीला सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते. पतीला प्रत्येक कामात यश मिळते आणि त्यांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यांच्यावर कुठलेही आर्थिक संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्या व्यक्तीवरती राहत असतो. त्याचबरोबर घरातील मुलं जी असतात तर ती सुद्धा धनासारखी मानली जातात. घरातील मुलांना सुद्धा धन म्हटले जाते आणि म्हणून वर्षभर मुलांची उत्तम प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी जे वाटीमध्ये आपण धने घेतलेले आहे तर त्या वाटीतील मूठभर धने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. तुमच्या पतीवरून जी धने तुम्ही उतरवले तर ते साईडलाच ठेवायचे आहेत, ते घ्यायचे नाहीत. पहिल्या वाटीमध्ये जी धने आहेत तर ती धने तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर मुलांवरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहेत. यामुळे मुलांचे सर्व दोष नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. आता ही सगळी धने जी आहे तर ती तुम्हाला एकत्र करायची आहेत. त्यातील थोडेसे धने हे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहेत आणि थोडेसे धने जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कुंडी असेल, शेत असेल तर तिथे तुम्हाला हे धने जे आहेत तर ते मातीमध्ये उगवायचे आहेत. जेव्हा आपण ही धने जी आहेत तर ती मातीमध्ये पेरतो, त्याची कोथिंबीर तयार होते, तशी तशी आपल्या घराची प्रगती होते असं म्हटलं जातं आणि म्हणून वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून उद्या गुढीपाडव्याला करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं किती मोठं महत्त्व आहे. म्हणूनच सर्वात आधी कडुलिंबाची पानं खाऊनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे.
नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करायची आहे. गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यानंतर धान्यात तुम्हाला ठेवायचे आहे. तुमच्या घरामध्ये गहू, ज्वारी, बाजरी जे काही धान्य असेल तर त्या धान्यामध्ये तुम्हाला ही कडुलिंबाची पानं ठेवायची आहे. ही 30 पानं घ्यायची आहे जी आपण गुढीला वापरलेली आहे. संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला ती पानं धान्यामध्ये ठेवायची आहे. याने धान्याला कीड लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा ही प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून 2 पानं तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये किंवा जिथं आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. याने काय होतं की धनामध्ये वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशांची चणचण जी आहे तर ती जाणवत नाही. आर्थिक समस्या या आपल्या घरापासून आपल्यापासून दूर राहतात. मात्र तिजोरीत ठेवलेले असलेले पान हे पूजेमध्येच वापरलेले असावे. सरळ झाडावरून तोडून तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे नाही, त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करताना गुढीला एक नारळ अर्पण करावा, यामुळे कर्जातून मुक्तता होते. तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या गुढीपाडव्याला आवर्जून करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.